पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण मामा, शैलजा सदावर ते रागवलं की तू कसं काय सांभाळून घ्यायचं त्यांना? नाही म्हणजे तुमच्यात कधी भांडणं नाही झाली? नाही, म्हणजे ती चिडली की मी गप्प बसायचो। मग जे शैला सांगेल ते निमूटपणे ऐकायचं आणि तसंच वागायचं। अरे पण त्यांच्या बोलण्याची तर भीती वाटते ना। तशीच आहे शैलजा। जीव लावताना ती मागे पुढे बघत नाही, स्वतःला झोकून देते। पण जीव लावलेल्या व्यक्तीने जर काही चूक केली तर मात्र ती बघ ना, 22 वर्ष उलटून गेली तरी अजूनही ती मला त्याची शिक्षा देतेच आहे। पण तू टेन्शन घेऊ नकोस, प्रभास तुझ्या सोबत आहे ना, आणि तरी काही मदत लागली तर मी आहे। तू तुझे प्रयत्न सोडू नकोस। तिला समजवायचं म्हणजे आपण प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे, आणि ते तू करत राहा शेवटपर्यंत। अरे हो, शैलजानी तू हलवा खाल्ला? नाही ना, त्या आधीच सगळा वाद झाला आणि त्या निघून गेल्या। पण मामा, त्यांनी हलवा खाल्ला असता तर चित्र थोडं वेगळं असलं असतं ना। हो हो ठीक आहे, चालेल चालेल, मी करते तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात फोन। अच्छा। मी का? हा, शैलेश आणि योगिनी आले नाहीत का पार्टीहून अजून? मला काहीच माहित नाही का तू? सॉरी आत्या, ते निघालेत पार्टीवर ना, पण मला वाटत नाही ते जेवतील। आय गेस त्यांनी तुझी तशी परमिशन पण घेतली होती ना? हो, माझ्या मर्जीने वागणारे लोक अजून राहतात या घरात। आत्तू मीर, उद्याचं शेड्यूल रेडी आहे? ऑफकोर्स आत्या, तू मला एखादं काम सांगितलंस आणि ते मी पूर्ण केलं नाही असं होणं शक्यच नाही। गुड। आत्तू, तू तो गाजराचा हलवा खाऊन नाही का बघितलास? खा ना, छान झालाय। का, तू केलास? हो हो, मीच केलाय। घे ना, खाऊन बघ ना। कसा झालाय? छान झालाय। मला माहित नव्हतं तू इतका छान गाजर हलवा बनवतेस। हो, खूप दिवसांनी असा हलवा खायला मिळतोय। काही वेगळ्या पद्धतीने केलायस का तू? नाही, वेगळं काही घातलंयस का त्याच्यात? हो। काय घातलंयस? हा, अगं काय विचारतेय, कसं केलायस? काय घातलंयस त्याच्यात वेगळं? हेच
नेहमीच गाजर मेन. वेलची, दालचिनी. दालचिनी. दालचिनी नाही, वेलची. आणि हे आपलं आत्तू, वीणाने बनवलाय हलवा. आत्तू ती खास तुझ्यासाठी बनवून घेऊन आली होती, पण तेव्हा तिला देता आला नाही. तू प्रभासला कामावर परत बोलवावस. काय होतं आता, प्रभासकडे काम नाहीये, तो घरी असतो, त्यामुळे त्याच्या रिकाम्या डोक्यात सतत वीणाचे विचार चालू असतात. मग तिला फोन करणं, तिला भेटणं, ह्या सगळ्यामुळे प्रभास दुरावतोय आपल्यापासून, तुझ्यापासून. प्रभास, तू उद्यापासून ऑफिस जॉईन करू शकतोस. आत्तू, जेवा सगळे. हॅलो. साहेबान, मेहरबान, कदरदान, कान देकर सुनिये. आज घरात एक मोठी घटना घडलीये. वीणा, एक गुड न्यूज आहे. आत्तूने हलवा खाल्ला. हे यार वीणा, तू आधीच ओळखलंस, याला काय अर्थ आहे यार? शी. हो, असं काय करताय? अच्छा, बताइए बताइए, क्या है गुड न्यूज? आता काय उपयोग आहे, जा, मी नाही सांगणार. हो, असं काय करताय, सांगा ना. नाही सांगणार. प्रभास, आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी असं छळतं का? आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा असं कोणी पचका करतं का? बरं, भेटल्यावर कान पकडून सॉरी म्हणेन, मग तर झालं. हे बरं आहे, आधी चुका करायच्या आणि मग नंतर सॉरी म्हणायचं. आणि तू सॉरी म्हणून मला ही गंमत पुन्हा नव्याने करता येणार आहे का? बरं, सांगा ना आता. ठीक आहे, मी सांगेन, पण एका अटीवर. आता कोणती अट? वीणा, तुला ना या फोनला प्रभास समजून एक गोड किस द्यावी लागेल. प्रभास, नाही, मी नाही. मग ठीक आहे, मग मी पण नाही सांगणार. ठीक आहे. काय हे हट्टीपणा पुऱ्या? काय झालं ते पटकन सांगा, नाहीतर मी रागवे ना. रागव, पण मी तुला सांगणार नाहीये. ही अट पूर्ण कर, तुला सांगेन. काय झालंय तुमचं? हे बघा, सगळे तिकडे. नॉट माय प्रॉब्लेम. बस प्लीज. प्लीज. नाही. प्लीज प्लीज प्लीज. नाही. बस प्लीज ना. ठीक आहे. यार वीणा, तू म्हणजे ना टिपिकल कौटुंबिक सिनेमा मधल्या हिरोईन सारखी वागतेस, एकदम रडकी. चल सांगतो तुला, ऐक आता. वीणा, तू जो आत्तूसाठी बनवलेला हलवा होता ना, तो आत्तूने खाल्ला आणि तिला प्रचंड आवडला. आणि हा, ऐक, सगळ्यात महत्वाचं, आत्तूने मला ऑफिस मध्ये याची परमिशन दिली. काय सांगता तुम्ही? बापरे, म्हणजे आत्तूने मला स्वीकारलं
आणि आपल्या लग्नाला परमिशन दिली त्यांनी? प्रभास बोला ना, आत्तूने दिली परमिशन? नाही वीणा, तिने अजूनही तुला नाही स्वीकारलंय. मग आता काय करायचं? वीणा, मी ऑफिसमध्ये असं काम करेन ना की आत्तूचं मन पुन्हा जिंकेन. आणि एकदा का आत्तूचं मन जिंकलं की तुला माझ्यापासून फार काळ दूर राहावं लागणार नाहीये. खरंच? हा, खरंच. रडकी मांजर 100% खरं. चल, मी झोपतो आता. उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचंय. बरं, वेळेत झोपा आणि उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चल, गुड नाईट अँड लव्ह यू. लव्ह यू टू. वीणा, मी ठेवते फोन. बाय, गुड नाईट. काय? प्रभासच्या आतूने त्याला ऑफिसला यायला परमिशन दिली सुद्धा? येस, म्हणजे आता तुमच्या लग्नाला पण लवकर परमिशन मिळेल. काय ग? लग्नाला परमिशन मिळाली? हा बात आहे. वा वा वा. म्हणजे कधी किंवा कसं घडलं? मला माहिती होतं शैलजा जास्त रागू. तू पण, तुला चिका माहितीये ना कशी? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असा प्रकार येतो. हे बघ, त्यांचा फोन आला होता की त्यांना ऑफिसला यायला परमिशन दिली आत्तू. म्हणजे आता लवकरच लग्नाला परमिशन मिळेल की नाही? चिका गह्यातून वेगवेगळ्या गोष्टी आहेत की नाही ग मीना? पण या दोन्ही गोष्टी तुमच्याशीच संबंधित आहेत की नाही? संबंधित जरी एक मिनिट, मी वकील आहे. वकील जरी मी असले तरी तुला तू शब्दाला हाताला नाही नाही ओळखत, नाही पकडू शकत. हे बघ, अरे एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. एक मिनिट माझा ऐका. हा, मीना, मला सांग, शैलजाने तो गाजर हलवा खाल्ला? हो हो. वा, म्हणजे लग्नाला परमिशन लवकरच मिळणार. मामा त्याचं माहित नाही, पण मला विश्वास आहे एकदा का प्रभास ऑफिसला जायला लागले ना की ते आत्तूचं मन नक्की जिंकते. आणि खरंच किती गोड आहेत ना प्रभास. म्हणजे त्यांच्यावर ना फार काळ कोणी रागवूच शकत नाही. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं ती लाघवी आहे. आणि किती डिम्म आहेत ना प्रभास. चिका, तू अरे अरे काय? अरे भांडू नका. हे मार मार. अगं लहान आहात का तुम्ही? देवा, वीणा आणि प्रभासची रेशीम गाठ लवकर बांध रे बाबा. आत्तू, आत्तू थँक्स. तू मला संधी दिलीस त्याचं मी सोनं करेन. पुन्हा जोमाने काम करेन. थँक्स. प्रभास, बोल ना तू. आत्तू नाही, शैलजा. शैलजा मॅडम म्हणायचं मला इथे. सॉरी मॅडम, सॉरी.
प्रभास, येस मॅम. आजपासून ही तुझी जागा नाही. इथे बसायचं, या ऑफिसमधले बाकीचे एम्प्लॉईज जसं काम करतात तसंच काम करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, शैलजा सदावर्तेकडे कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. मिहीरकडून चूक झाली होती, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं. कुठल्याही एम्प्लॉईकडनं चूक झाली तर तो माफीसाठी पात्र आहे की नाही हे त्याला सिद्ध करावं लागतं. आणि तू जरी माझा भाचा असलास तरी तुलाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. सो इथे बसायचं आणि अंगावर पडेल ते काम करायचं. कळलंय? गंमत आहे, सांगितलं ना तुला. अगं काय आहे तुझं, थोडं ऐक ना जरा. डोळे बंद कर. काय आहे तुझं हे? डोळे बंद कर, हात पुढे कर, हे असलं काही करायला लावू नकोस मला. माझ्यासाठी जर काय आणलं असेल ना तर दाखव मला. तुझ्यासाठी? तुझ्यासाठी काही आणलं नाहीये मी. कशाला काय आणू? मी डोळे कशाला बंद करू? सांगितलेलं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? मम्मी कधी कधी माझ्यासारखीच वागतेस तू. डोळे बंद कर ना प्लीज प्लीज प्लीज. कर ना. केले बंद. उघडू नको. हा नाही उघडत. बंदच ठेवा, चिटिंग नाही करायची. बंदच आहेत. आवर लवकर. काय ते? 2 मिनिटं 2 मिनिटं. एकच. डॅन. आता उघडायचे असतात ग डोळे. उघड. बघ. शर्ट मस्त ना? तू काय आता शर्ट घालणार आहेस का? ते छोटे कपडे घालून गेलेस ते काय कमी होतं का? का दादा मामा त्या कपड्यांवरून ओरडला म्हणून आता शर्ट घालणार आहेस? असंही काय म्हणा, आजकाल फॅशनच्या नावाखाली. मिहीर साठी घेतलाय शर्ट. काय? मिहीर साठी? छान आहे ना? छान दिसेल त्याला. हो चांगला आहे, पण महागातला दिसतोय. मिहीर सदावर्ते आहे तो, त्याच्यासाठी महागातला शर्ट आणणार मी. हो पण कितीला पडला? 600-700 रुपयाचा तरी असेल ना? 600-700? मिहीर सदावर्तेला मी 600 आणि 700 रुपयाचा शर्ट देणार? मग कितीचा आहे तो? 2000. 2000? आपल्या घरात अख्ख्या महिन्यात एका माणसावर सुद्धा आपण 2000 रुपये खर्च करत नाही ग. आणि तू एका झटक्यात एवढे पैसे खर्च करून आलीस? मम्मी समज, आपण मिडल क्लास आहोत, तो नाही. तो नाशकातल्या एका श्रीमंत कुटुंबाचा वारसदार आहे. सदावर्ते आहे तो, सदावर्ते. अगं ते सगळं ठीक आहे, पण अजून तुमचं कशात काही नाही. तू तुझ्या मनातलं त्याला काही सांगितलेलं नाहीयेस आणि त्याच्याकडूनही तसं काही आलेलं नाहीये. मग कशाला फुकटचे गिफ्ट घेत बसतेस त्याला? मम्मी असा विचार करून कसं चालेल? अगं असाच विचार करावा लागेल. उद्या जर का तुमच्यात काही झालं नाही तर तुझी मेहनतही फुकट आणि हा शर्टही फुकट.
आणि तेव्हा हा शर्ट परत मागताही येणार नाही. मग बसशील रडत. मम्मी माझं चांगलं झालेलं या घरात कुणालाच बघवत नाही का? लाव नाट तू सुद्धा या गोष्टीला. अगं मम्मी, देवा रे देवा, कसं होणार आहे माझ्या मुलीचं? अरे निदान या शर्ट साठी तरी हो म्हण माझ्या मुलीला.